प्रकाश आपल्याबरोबर शाळेत होता. सामंत परीक्षा झाल्यानंतर त्यांनी झेप घेतली, ती वेगळीच. आणि तो आपल्यात तसा राहिलाच नाही पुढे. आज बऱ्याच वर्षांनी त्याची गाठ पडली आणि त्यामुळे एक वेगळा आनंद आपण अनुभवत आहोत. प्रकाशने शालेय शिक्षण झाल्यानंतर डेक्कन वाडिया इन्स्टिट्यूटमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा पहिल्यांदा डिप्लोमा केला. तो डिप्लोमा झाल्यानंतर वालचंदनगरच्या कॉलेजमधून त्यांनी BE सिव्हिलमध्ये BE केलं आणि इंजिनियर म्हणून ख्याती प्राप्त केली. त्याच्यानंतर लंडन आणि मुंबई येथे परीक्षा देऊन त्यांनी AMIचा कोर्स पूर्ण केला. स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून त्यांनी पुष्कळ नाव कमावलं. ते कमवत असताना मला माहिती आहे त्यावेळेला पुण्यामध्ये जास्ती करून Y. साने त्यांच्याकडे असणारे जोशी वगैरे ही मंडळी खूप प्रख्यात होते. तसंच एक प्रख्यात नाव होतं, घळसासी नावाचे ग्रस्त होते, त्यांचं पण नाव होतं त्यावेळेला जोशीराव हे प्रख्यात एक नाव होतं. त्यांच्याकडे त्यांनी काही काळ त्यांच्याबरोबर काम केलं आणि पुढे स्वतःची त्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस सुरू केली. हे करत असतानाच त्यांनी साईड बाय साईड एका दुसऱ्या चॅनलवरती जाऊन तत्त्वज्ञानविषय घेऊन MA केलं. याच्यामध्ये कसे बहुमुखी व्यक्तिमत्व असतं माणसाचं, अनेक पिढी असतात, कसं चतुरस्र व्यक्तिमत्व आपण ज्याला म्हणतो, बहुआयामी आपल्या हिंदीमध्ये काय म्हणतो शब्द वापरतात, अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. हा झाला त्याचा शैक्षणिकचा भाग. कार्यकाल जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी इरिगेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये 9 वर्ष कार्यरत राहिला. तो शिवाय MES पाषाण इथे नोकरी केली, काम केलं. CWPSमध्ये खडकवासल्याला तो लक्षणीय कामगिरी त्यांनी बजावली आणि प्रॅक्टिस करत असताना काही गोष्टी हे करत असताना स्वतःचं नाव कमावून एक विशिष्ट प्रकारे हे केलं. त्याचबरोबर नुसतं ते करून भागला नाही, प्राध्यापकी केली कुठे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बरेच वर्ष शिकवलं, कमिन्समध्ये शिकवलं, अभिनव कॉलेज जे आहे त्याच्यामध्ये आर्किटेक्चरल जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये शिकवलं, सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं. अशा कैक संस्थांमध्ये त्यांनी अशा प्रकारचे प्राध्यापकी काम केलेलं आहे. हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक दुसरा वेगळा आणि छान पैलू होता. हे सगळं झाल्यानंतर मूळचा खरं पुण्याच्या याच्यामध्ये मला वाटतं हिंगण्याला वगैरे राहत असताना आपण त्याच्याकडे जात असतो. त्याच्या अगोदर तुमच्या ते याच्यामध्ये राहत होता, तिथे पण गाठभेट होती आणि तो जो गायब झाला तो नाशिकला जाऊन राहिला. नाशिकला त्याचं मूळ पुणेकर असून सुद्धा पुणेकर म्हणून आम्ही पुणेकर किंवा मी पुणेकर असे काहीतरी तो व्याख्यान पण देतो. पुणेकरांच्याबद्दलचा त्याचा जो पिंड आहे तो अजून तितकाच जागृत आहे. आणि हे सगळं करत असताना हा जो आता नाशिकला जाऊन राहिला, तिथे जाऊन नुसता राहिला नाही, आणखी एक वेगळा पैलू त्याचा आपल्याला दिसून येईल. तो म्हणजे नाशिकजवळ लासलगाव आहे. त्या लासलगावमध्ये त्याची शेती आहे, 7 एकर शेती आहे. त्या 7 एकर शेतीमध्ये कांदा, ऊस, सोयाबीन याचं फार मोठं पीक तो काढतो आणि त्याच्यावरती खूप काम करतो. एक अत्यंत शिक्षित माणूस व्यवसाय म्हणून शेतीमध्ये जेव्हा पडतो तेव्हा शेतीचं तंत्र आणि स्वतःची बुद्धिमत्ता आणि मुख्य म्हणजे तो जो दृष्टिकोन आहे तो वापरल्यानंतर काय घडू शकतं त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. अशा प्रकारचं हे जे काम आहे त्याच्या एवढंच करून तो भागत नाही नेहमी. ते इंजिनिअरिंग, प्राध्यापकी, शेतकरी हे एक बाजू झाले. त्याच्याबरोबर जर बघायला गेलं तत्त्वज्ञ आहे. त्यांनी आत्ता म्हटलं जसं MA फिलॉसॉफी घेऊन केलं, तर तो नुसतं फिलॉसॉफी घेऊन MA करणं हा त्याचा उद्देश नव्हता. अद्वैत वेदांतावरती शंकराचार्यांच्या त्याचा खूप व्यासंग आहे आणि त्याच्यावरही तो व्याख्यानं देतो. म्हणजे इतक्या प्रकारचं गहनशील आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचं काम त्यांनी तिथं अभ्यासाने चालवलेलं आहे. तो उत्तम कवी आहे. त्या कवितेमध्ये मराठी शेरोशायरी आहे, उर्दू शेरोशायरी आहे. आपण नेहमी म्हणतो शायरी असणारा माणूस जो असतो तो जरा नेहमीच दिलदार असतो. शायरी क्या है, दिली जज्बात का इजहार है, दिल अगर बेकार है तो शायरी बेकार है, असं नेहमी म्हटलं जातं शायरीबद्दल. तर अशा प्रकारचा एक दिलदार माणूस आहे. त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये पेक्षा बोलायला उठला की तो हसवून सोडतो, काम करून सोडतो, लोकांशी आपलंसं करून सोडतो, हीच त्याची बाबती आहे. तो वक्तृत्वाच्या बाबतीत त्याचं कुशलता आहे. त्यांनी आपल्याकडे जेव्हा विचारणा केली की बाबा तुझं भाषण ठेवायचं तेव्हा 4-5 विषय दिले की या विषयांवर मी बोलू शकतो. आणि हे विषय करून त्यांनी आत्तापर्यंत अनेक व्याख्यानं दिलेली आहेत, अनेक व्याख्यानं त्याची गाजलेली आहेत, अनेक सामाजिक संस्थांमध्ये रोटीसारख्या तिथे व्याख्यानं दिलेली आहेत आणि अधिक करून सिनियर सिटीझन क्लबमध्ये व्याख्यान देणं हा त्याचा मुख्य पिंड आहे. या सगळ्याचं काम करत असताना
त्याचे इतर छंद जे आहेत ते मोठे मार्मिक आहेत आणि त्यामुळे त्याच्यात जास्तीत जास्त प्रेमात पडायला होत आहे. त्यातला मला भावलेला जास्तीत जास्त गोष्ट म्हणजे अशी की जेवढी मंदिरं आहेत, जेवढ्या मंदिरांच्या वास्तू आहेत, त्या वास्तूंचा अभ्यास हा त्यांनी केलेला आहे. आणि हे करत असताना केवळ एक इंजिनियर म्हणून नव्हे, तर त्याच्यातलं ऐतिहासिक गोष्ट काय आहे, सांस्कृतिक मूल्य काय आहे, त्याच्यातलं पौराणिक मूल्य काय आहे, त्याच्यानंतर त्याच्यामागचं सौंदर्यदृष्टीच्या हिशोबाने त्याचं काय महत्त्व आहे, असा सर्वांगीण असा जो विचार आहे मंदिराबद्दलचा आणि पुरेच्या जुन्या वास्तूंबद्दलचा, तो त्याचा अभ्यासाचा विषय आहे. आणि एक फार मोठी आणि आगळीवेगळी अशी गोष्ट आपल्याला भावल्यासारखं राहत नाही. तर ह्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट म्हणजे गप्पा मारणारा गप्पिष्ट आहे. त्याला म्हटलं तुझी ओळख काय करून द्यायची लोकांना, तो म्हणला काय गप्पा मारतो मस्तपैकी. असा गप्पिष्ट माणूस आपल्याला पाहिजे आहे आणि या वयामध्ये आपल्याला विशेष करून त्याची गरज असते. सुखवस्तू आहे, चांगल्या प्रकारे काम करतो, शेती करतो, घर बिल चांगलं छान बांधलेलं आहे, पत्नी आहे, मुलगी आहे, दोघेही ॲडव्होकेट आहेत, दोघीजणी ॲडव्होकेट आहेत आणि नावाजलेले ॲडव्होकेट आहेत. याच्याबद्दल त्यांनी जी व्याख्यानं दिली त्या व्याख्यानाचं जर आता मी जसं म्हटलं तसं रामदासांवरती तो बोलतो. हा दासमयी आहे खरं म्हणजे. अजून एक व्याख्यान त्यांनी दिलं रामदासांवरती तरी आज चालण्यासारखं आहे. आजचा योग पण चांगला आहे. आज रामदासांचे पुण्यतिथी आणि रामदास नवमी आणि एक रामदास भक्त आपल्यासमोर उभा आहे आणि तो काहीतरी बोलणार आहे, ही एक आनंदाची गोष्ट आहे. एक चांगली पर्वणी साधून आलेली आहे. आजचा जो त्याचा विषय आहे तो आहे रंगत संगत साठीनंतर. हा विषयसुद्धा गंमतशीर विषय आहे. रंगत संगत साठीनंतर. याच्यामध्ये मी जरा भाषेचा विद्यार्थी असल्यामुळे जरा माझा पहिल्यांदा गडबड झाली की साठी म्हणजे केली वगैरे आम्ही जसं हिंदीत म्हणतो तसं प्रत्यय त्याच्यासाठी. आता रंगत संगत साठी तर मला वाटलं काय पहिल्यांदा रंगत संगत साठी काय काय असेल ते, तसं नाही. मला वाटतं दुसरा एक पैलू आहे. साठी म्हणजे षष्टब्दी झाल्यानंतर रंगत संगत कशी होईल त्याच्याबद्दल बोलायचं असावं करायचं. तो काय बोलणार आहे त्याला माहिती आहे, पण माझ्या डोक्यात जो विषय आला तो असा की रंगत संगत साठीनंतर मी त्याला उलटं करून घेतलं की साठीनंतर रंगत संगत. साठीनंतरची रंगतदार संगत म्हणजे काय शेवटी की मित्रमैत्रिणींच्या बरोबर राहणारी रंगत संगत आहे, आप्तांच्या बरोबर राहणारी रंगत संगत आहे का वृक्षवेलींच्या बरोबर राहण्याची रंगत संगत आहे का अगदी रामदासांच्या भाषेत सांगायचं म्हणजे आत्मारामाशी संगत आहे. इथपर्यंत जाऊन हा विषय व्याप्त होऊ शकतो. अशा प्रकारच्या विषयावरती या अशा सुज्ञ आणखीन जाणकार व्यक्तीकडनं आपल्याला काय ऐकायला मिळणार आहे. आज काही बोलायचं आणि ते सुद्धा माझ्या मित्रांसमोर बोलायचं काही ज्यांना मी काय होतो ते माहिती आहे. ही मोठे अवघड. आता इतके लेक्चर्स कॉलेजमध्ये गेले पण आजच्या बोलण्याचं मला खूप टेन्शन आलं की यांच्यासमोर मी काय बोलणार की ज्यांना मी काय आहे ते माहिती आहे ते. पण असू द्या, जबाबदारी दिल्यानंतर दोन टोल्यांमध्ये कशी टोलवाटोलवी करायची ही मास्तरांना येत असते. त्याप्रमाणे मी आता तुमच्यासमोर बोलणार आहे. माझ्या 62च्या तरुण मित्रांनो आणि 25च्या नववीय सिनियर सिटीझन मंडळींनो, आजचा विषय ज्या अर्थी तुम्ही निवडलात त्या अर्थी तुम्ही रंगीले नक्कीच आहात. कारण एवढे चांगले विषय दिल्यानंतर रंगीत संगीत साठीनंतर हा विषय तुम्ही निवडाल असं मला स्वप्नात वाटलं नव्हतं, पण तुम्ही तो निवडलात. चांगलं आहे. तुमचे अजूनही रंगीतपणा तुम्हाला आवडतो आहे आयुष्यात, ही फार मोठी चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे चला आता आपण गप्पा मारूया. कारण भाषण तुमच्यासमोर मी कोण करणार, आपण गप्पा मारूया. आता गप्पा मारताना असा विषय आहे की रंगत संगत साठीनंतर हा काय प्रकार आहे. हा जसा आत्ता माझं नाही विचारला तसं मलाही पडला की हा आपण विषय दिला आहे खरा, पण काय आहे नक्की साठीनंतरच का. रंगत संगत करायचे असेल तर केव्हाही करू ना, साठीनंतर का, असा का विषय ठेवावा. तर त्याचा असा विषय आहे की खरं म्हणजे रंगत संगत ही लहानपणी असते, तरुणपणी असते. साठीनंतर रंगत संगत म्हणजे जरा विचित्रच वाटतं. पण आपण साठी हा विषय का घेतो किंवा साठी हा विषय का पकडतो, तर त्याला राजकीय आश्रय आहे. त्याला राजकीय आश्रय असा आहे की तुम्हाला जर मी विचारलं उद्या की तुम्ही म्हातारे कधी झाला, तो तुम्हाला सांगता येतं का. बघा, तुम्ही नक्की म्हातारे कधी झालात. माणसाची गंमत बघा, माणूस कधी जन्माला तिथली नर्स सांगते किंवा डॉक्टर सांगतात. नर्स जर वेळेवर असेल तर ती सांगते, नाही तर ती परवा ती झाली, तिच्या वेळेसच ही झाली, काही करून एकदा तुमचं कुठेतरी नोंद होते आणि ती तुमची जन्मवेळ. तुम्ही मरता कधी हे तुम्हाला सांगता येतं का.
तेही तुम्हाला सांगता येत नाही. काल ते पाटेकर आले होते, गेले. पाटेकरांना नाही सांगता येत की तुम्ही कधी गेलात. म्हणजे तुमचं जन्म कधी झाला हे तुम्हाला सांगता येत नाही, तुमचं मरण कधी आलं हे तुम्हाला सांगता येत नाही, तरी तुम्ही जगत असता. त्या जगण्यातलं तुमचं म्हातारपण कधी आलं नेमकं हे जर तुम्हाला मी विचारलं तर तुम्हाला नाही सांगता येणार. कसं काय सांगणार? मी म्हणेन की वय इज ॲन नंबर. वय हे काय खरं नसतो, हा एक आकडा आहे. त्यामुळे कोणी म्हणेल मी नाही, अभी भी मैं जवान हूँ. बरं बाबा, तू जवान आहे. त्यामुळे नक्की म्हातारपण कधी तुमचं सुरू झालं असं जर प्रश्न विचारला, सरकारकडे पण गोंधळ होता. सुरुवातीला म्हणाले 55, मग म्हणाले 58, मग म्हणाले 60, मग म्हणाले एस टीचं कन्सेशन 65 नंतर, विमानाचं कन्सेशन 68 नंतर. नक्की तुम्ही म्हातारे कधी, हा प्रश्न पडल्यानंतर मग आपण असं आता डिक्लेअर करून सर्वसाधारणपणे बघूया की वयाची 60 हे तुमचं म्हातारपणाचं वय आहे असं आपण गृहीत धरलं. आता पूर्वी कसं होतं, माणूस म्हातारा कधी झाला असं विचारलं तर त्याचं असं उत्तर होतं की कृतांत कटका मलध्वज जरा दिसो लागली, पुरस्सर गदा सवे झगडता तनू बागली, अशी पूर्वी पद्धत होती. सहाय्य दुसरा नसे तुझ विणे बळे आगळा, नवो उताविळा तरी रिपुहा तरी आगळा. म्हणजे तुमचे केस पांढरे व्हायला लागले की तुम्ही म्हातारे झाला असं डिक्लेअर व्हायचे. मग तो माणूस अगदी जोरात सांगायचा, उगाच केस पांढरे झालेत. हल्ली केस पांढरे होत नाहीत, गल्लोगल्ली तुम्हाला ब्युटी पार्लर्स आहेत, त्याच्यामुळे तुमचे केस कधी पांढरे होतात हे कळणं शक्यच नाही. त्याच्यामुळे केस पांढरे होणं म्हणजे म्हातारा होणं ही कॉन्सेप्ट आता गेलेली आहे. मग तुमचं वय 59 वर्ष 364 दिवस रात्री 11 वाजून 59 मिनटं तुम्ही तरुण, 12 वाजले तुम्ही म्हातारे, असं आहे का? असं पण नाही. कसं काय? झोपला तेव्हा तरुण होता, उठला म्हातारा. 60 वर्ष कन्सेशन आलं. त्यामुळे तुम्ही नेमके म्हातारे कधी झालात असा प्रश्न आहे. मग आपण असं कन्सिडर करूया की वय वर्ष 60ला माणूस म्हातारा होतो असं गृहीत धरलं. कोणी होतं कोणी नाही, पण एक ॲव्हरेज वर्ष टाकून दिलं की 60व्या वर्षी तुम्ही म्हातारे झालात. मग आता हे म्हातारे झाल्यानंतर इथे किती जणं म्हातारे आहेत? तर इथे म्हातारे पण होऊन आता 15, 20, 25 वर्ष झालेली माणसं इथे आहेत. आता त्यांना 60 ते 70मध्ये काय झालं हे कशाला सांगायचं? त्यांना माहिती आहे त्यांचं काय झालं. तरी पण एक गोष्ट लक्षात घ्या की म्हातारपण हे असं एका दिवसात येत नाही. म्हातारपण हे स्टेप बाय स्टेप येत असतं. तरी जरा समजा की तुम्ही म्हातारे झालात, तरी आता आपण असं म्हणूया, मस्तीत आमच्या आम्ही तारुण्य झेपले ते, मस्तीत आमच्या आम्ही तारुण्य योजले ते, कळले नाही आम्हा वृद्धत्व कैसे आले, कळले नाही आम्हा वृद्धत्व कैसे आले, आले तसे ठरविले मस्तीत तेही भोगू, आले तसे ठरविले मस्तीत तेही भोगू, जरी पान हिरवे ते हिरवेच देठ राहू, जरी पान पिवळे ते हिरवेच देठ राहू. याप्रमाणे आता आपण चला तयारीला लागू. आपला देठ हिरवा जास्तीत जास्ती कसं राहील शेवटपर्यंत याचा आपण प्रयत्न करूया. 60च्या आधी कसं असतं बघा. 60च्या आधीचे तुम्ही फोटो पाहिले असतील तुमच्या शाळेतले. किती छान 2 वेण्या होत्या, किती छान गुटगुटीत दिसत होता. प्रत्येकजण तुमची काळजी घेत होती. वा 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 बबल्या आला, त्याला खायला मिळाले की नाही. आता कोण विचारतं ते जाऊ द्या, पण तेव्हा सगळेजणं तुम्हाला विचारायचे, अरे याला काय झालं, याचं डोकं दुखतं आहे का, याचे कपडे असे आहेत का, याचा वाढदिवस करा, याचा अमुक करा. प्रत्येकजण तुमचं परीक्षा पास झाला, वाढदिवस, 4 जणांना बोलवा, सगळेजणं तुमचं कौतुक करत होते. तुम्ही बरं का, फोटोतले तुम्हीच. प्रत्येकजण तुमचं कौतुक करत होते, प्रत्येकजण तुमची काळजी घेत होते. जसजसं तुम्ही मोठे झाला, आता हा इंजिनियर झाला, आता याचं लग्न करायला पाहिजे, त्याच्यासाठी मुली शोधा, मच्छा आहे ती मुलगी काही चांगली नाही, ते स्थळ चांगलं नाही, तो मुलगा चांगला नाही. प्रत्येकजण तुमच्याविषयी विचार करतो. तुमचं चांगलं कसं होईल असं सर्व जी माणसं तुमची आता ती दिसत नाही आहेत, पण ती होती, ती तुमचा विचार करत होती की यांचं चांगलं कसं होईल, यांचं भलं कसं होईल, अशी माणसं होती. आणि तेव्हा तुमच्या जीवनात रंगत होती.
प्रत्येकजण कोणीतरी घरी गेल्यावर मला विचारणार माणसं आहे, आई मला लागलं असं कौतुकाने दाखवायला. आता कोण बघेल मला माहीत नाही, परंतु तुमची रंगत आयुष्यात काय होती की तुमचं काळजी करणारं, तुमच्यासाठी जेवण थांबवणारं, तुमच्यासाठी तुम्हाला अंग दाबून देणारं, तुमचं काळजी करणारी माणसं होती, ती आयुष्यातली रंगत होती. आणि त्या काळामध्ये तुम्हाला जीवनाविषयी प्रेम होतं, मग पुढे लग्न होतं, मग पुढे संसाराला तुम्ही लागता, मग तुमच्याकडे 1 तारखेचे माणूस म्हणून तुमच्याकडे बघितला जातो की हा किती पैसे आणतो आणि घर कसं चालवतो. बायको वाट बघते, आज पगार नाही झाला तुमचा, मग आज पोहे नाही केले म्हणजे उद्या करीन. असं थोडक्यात असं असतं की तुम्ही एक काहीतरी समाजाला देणारे घटक झालेला असता. म्हणजे तुमच्याकडे पाहणारे घटक हा जो कॉन्सेप्ट असतो हा जातो आणि तुम्ही समाजाला काहीतरी देणारे असता. अहो मुलं काय एकट्याची माझी आहेत का, तुम्ही पण काळजी घ्या, त्याला पोचवा, अमुक करा तमुक करा, सासरच्या लोकांचं करा, माझा भाऊ आला तुम्ही काहीच केलं नाही वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात तुम्ही समाजाला बांधिले असता. पण तरीसुद्धा तुम्हाला ते रंगीत संग वाटतं, कारण तुम्ही त्याच्या मुख्यस्थानी असता. आज हे आलं ते आलं ते झालं ते झालं, तुम्ही लोकांच्या डोळ्यासमोर असता, लोकांना कळतं की हा माणूस आहे. असं होत होत एक दिवस काय होतं, तुमची रिटायरमेंट येते. तर तुमच्या रिटायरमेंट आल्यानंतर तुम्हाला असं वाटत असतं की अरे कालपर्यंत ज्या कॉलेजला मी जात होतो, आत्तापर्यंत ज्या ऑफिसमध्ये मी जात होतो, उद्यापासून मी गेलो नाही तर काय होईल, बहुतेक ऑफिसला टाळे लागतील किंवा बहुतेक हिंदुस्थानचा सगळं कारभार बंद पडेल. आता मी गेलो नाही तर कसं व्हायचं, माझी एवढी कामं फायली महत्त्वाचं, साहेब माझ्याशिवाय काही करत नव्हते, काही होत नाही. तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला वाटतं आता बायको मोठं हार बीर घेऊन उभे असते, गल्लीतले लोक जमतील, काही नाही. तुम्ही रिटायर होऊन आल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर सगळेजण कोणीतरी एक जोकर आला आहे किंवा एक विनोदी माणूस आला अशा रीतीने बघतात. आता उद्यापासून या माणसाचं करायचं काय, म्हणजे तुम्हाला वाटत असतं की आता आपण रिटायर झाल्यानंतर काय घरात गजब माजेल, काही होत नाही. त्याच्यामुळे तुमच्या असं लक्षात येतं की आपण रिटायर झाल्यानंतर या जगाचं काही बोंब काही झालेलं नसतं. तुम्ही रिटायर होऊन घरी येता, घरी आल्यानंतर आता धर्मपत्नीच असती, ती म्हणते या चहा घ्या, त्या दिवशी विचारते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही आपला आंघोळ करायला जाता, कपडे बिपडे घालतं, कुठे जायचं नसतं, घरीच बसायचं असतं. शाळेची बेल झाली, अरे मी मुलांना शिकवायचं आहे, काय काही घरी बसायचं. ही मनाची तुम्हाला तयारी करावी लागते, कारण तुमचं महत्त्व समाजातलं संपलेलं असतं. आणि नेहमी लक्षात ठेवा, घरी बसलेला नवरा बायकांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला जे घरात स्थान होतं ते तुमच्या बायकोमुळे असतं. अरे बाथरूममध्ये जाऊ नका, यांना आंघोळ करायची. पेपर आला की पहिल्यांदा तुम्हाला त्यांचं वाचून होते, त्यांना जायचं आहे, तू इथे बसू नको, ते त्यांचं टेबल आहे, तिथे जाऊ नको, त्यांची मित्र आले. आता तुमचं स्थान 1 2 3 4 5 गॅलरी. बघा, तुमचं 60 ते 70 या वयातलं जे गणित असतं ते 60 ते 70 या वयात तुम्ही हळूहळू म्हातारे होत असता. तुमच्यावर 4 प्रकारे म्हातारपण लादलं जातं. तुम्ही म्हातारं नाही होत, तुम्हाला समाज म्हातारं करतो, तुम्हाला जाणीव करून देतो की बाबा रे तू आता म्हातारा आहेस. त्यामुळे नेमकं कुठल्या वयात म्हातारपण येतं हे नाही सांगता येत. तुम्हाला मानसिक, शारीरिक, आर्थिक अशा 3-4 प्रकारे तुम्हाला म्हातारपण तुमच्यावर लादलं जातं. तुम्हाला जाणीव करून दिली जाते. तुम्हाला आता घरात विचारत नाही की सणवाराला काय करू, अहो मुलाला श्रीखंड आवडतं, अरे पण तुमचं काय, कोणी विचारत नाही तुम्हाला. रात्री 11:30 वाजता आपण आता भजी खायला जाऊ किंवा आपण वडापाव खायला जाऊ किंवा बर्गर मागू, तुम्हाला खूप विचारणार नाही कोणी. घरात लोकांना आता तुमचं महत्त्व नाही. पूर्वी स्वयंपाकात काय करायचं आहे सासूबाईंना विचारलं जायचं, आता सासूबाईंनी सुनेनी केलेलं गपचूप खायचं असतं. त्यामुळे फोडणी किती टाकायची, कशी टाकायची, चिंच टाकायची की नाही हे सगळं आता सून ठरवते, सासूनी ठरवायचं नसतं. कारण तुमची सामाजिक व्हॅल्यू हळूहळू खाली आलेली असते. तुम्हाला जाणवायला लागतं की अरे मी पूर्वीचं नाही, आता मी म्हातारा आहे. म्हणजे म्हातारपण हे असं सामाजिक, मानसिक,
आर्थिकदृष्ट्या पण यायला लागतं. पूर्वी तुम्ही कोणी काय सगळेजण तुमच्याकडे पैसे मागायचे, अहो आज याला पैसे द्या, आज त्याला पैसे द्या, आज त्याला पैसे द्या, अरे बाबांकडे मागू नको, त्यांच्याकडे नाही. आता तुम्हाला पैशांचं काय चाललं आहे घरात काही कळत नाही, तुम्हालाच पैसे मागवायला लागतात. मग मागू का नको, आज मुलाचा मूड काय आहे, आज सून काय म्हणेल, तुम्हाला पैशाचं जे पूर्वी नंबर 1चं पद होतं ते तुमचं हळूहळू जायला लागतं. आणि तुम्ही एक लोकांना एक जबाबदारी तुमची त्यांच्यावरती पडली असं वाटायला लागतं. तुमची गणितं बदललेली असतात, पेन्शन आलेली असते, तुम्ही आपलं गणित करता, मग त्यातले एवढे पैसे काढ, बँकेत टाक. मुलगा विचारतसुद्धा नाही किती बँकेत बॅलन्स आहे, कारण त्याचा पगार तुमच्या शेवटच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो. कोण विचारणार तुम्हाला? त्यामुळे तुम्हाला आर्थिक नंबर 1 जे पद होतं ते तुमचं गेलेलं असतं. तुम्हाला कोणी कुत्रं विचारत नाही पैशाचं काय करायचं. त्याच्यामुळे तुम्हाला असं जाणवायला लागतं की अरे मी निराळा आहे का या घरात, माझं काहीतरी चुकलं आहे का, माझ्यात काय बदल झाला आहे. अहो आता तुम्ही तिकडे जाऊ नका, आज तुम्ही इकडे जाऊ नका, तुम्ही इकडे बोलू नका, तुम्ही त्या स्वयंपाकिणीशी इतका वेळ बोलू नका. अरे का रे बाबा, हा माणूस एकटा बिचारा घरात आहे, ती बिचारी बाई आहे, ती दादा चहा देऊ का विचारते. आम्ही बोलतो, बोलल्यानंतर सून म्हणते तुमच्या वडिलांना ना वेळ लागले, ते त्या स्वयंपाकीण बाईशीच बोलतात. आता काय करावं, ती बिचारी 2 शब्द बोलते दिवसाकाठी, बोललं नाही चालत. हे लक्षात ठेवा, कारण तुम्हाला हे हळूहळू म्हातारपणाची जाणीव करून दिली. आता समजा लग्न ठरलं, मग सासूबाई म्हणाले साड्या कुठल्या घ्यायच्या, कपडे कुठले घ्यायचे, तुम्हाला विचारतच नाही. शेवटी मग काय घालून येणार तुम्ही एवढंच विचारतात. आणि तुम्ही जर म्हणायला लागलात अगं मला ही साडी, काय सासूबाई आता तुम्हाला जुनेच दागिने चांगले दिसतात, तुम्ही कशाला हे घेत बसता. ते तुम्हाला चॉईस आता राहते, कोण कोण जाणार या यादी तुमचं नाव शेवटी असतं, कारण ती जबाबदारी असते. त्यामुळे तुम्हाला जाणीव व्हायला लागते, अरे मी का वेगळा, तर मी म्हातारा झालो. आणि हळूहळू तुम्ही टी व्ही कुठला पाहायचा, नातवं सांगतात आबा तुम्ही हे बघू नका, हे तुम्ही पाहण्यासारखं नाही. अरे हे तुम्ही पाहण्यासारखं नाही म्हणजे काय, तर ते जाणीव करून देतात की हे असं चांगलं नाही आहे, तुम्ही नका बघू हे दुसऱ्याला. त्यामुळे तुम्हाला सामाजिक एक प्रकारची जाणीव करून दिली जाते की तुम्ही आता म्हातारे आहात. हे 60 ते 70च्या पहिल्या टप्प्यात होत असतं. दुसऱ्या टप्प्यात काय होतं की जो आता तुम्ही आहात 70 ते 80, हा आयुष्यातला दुसरा टप्पा असतो. या 70 ते 80च्या टप्प्यात काय झालेलं असतं की तुमची शारीरिक क्षमता कमी झालेली असते आणि तुम्ही ॲक्सेप्ट करता की येस मी म्हातारा आहे. तुम्ही मान्य करता मी म्हातारा आहे, मला कोणी हात द्याल का, माझ्यावर कोणी याल का, मला हे द्याल का, माझ्याच्यानी चढवणार नाही, डबा काढ सांगितलं तरी मला जमायचं नाही, 3 जिने चढवायचे नाहीत. तुम्ही मान्य करता मी म्हातारा आहे. पूर्वी कसं होतं, अहो आजोबा म्हटलं की तुम्ही मागे बघायचं, आजोबा मी नाही. आजी म्हटलं की अहो आजी म्हटलं की छे आजी कुठेतरी असतील, मी नाही आजी, असं पूर्वी व्हायचं. आता आजी कोण म्हटल्यावर तुम्ही होऊन सांगता हो मीच आजी, कारण यू हॅव ॲक्सेप्टेड, तुम्ही मान्य केले की मी म्हातारा झालो आहे. पण तुम्ही मान्य काय करत नाही, तर मी मरणार आहे हे तुम्ही मुळीच मान्य करत नाही. तुम्ही म्हणता मी म्हातारा आहे पण मी मरणार नाही. मग काय करणार, मग तुम्ही गोळा करायला लागता, मग सगळी तुमची बँक पुस्तकं काढता, मग या पैशाचं काय करू, त्या पैशाचं काय करू. आणि एक आणखीन गंमत असते, 60 ते 70च्या काळात तुमच्या मुलांना तुमची गरज असते. ते म्हणत असतात आई माझ्या बायकोचं बाळणपण आहे, तू ये, मुलं सांभाळ, थोडे पैशाची फ्लॅट घ्यायला गरज असते, त्यांच्या पैशाची गरज असते. तुमची गरज तोपर्यंत असते, तोपर्यंत मुलं तुम्हाला घरात ठेवतात. 70च्या पुढे तुमची गरज संपलेली असते, तुम्ही एक बोजा असतो. कृपया माझ्या बोलण्याचा गैरअर्थ घेऊ नका. तुमची सगळ्यांची मुलं अतिशय सुंदर आहेत, तुमची खूप विचारपूस करतात, मी बोलतो त्यातलं काही नसेल, पण जनरली मी जे काय असतं घडतं ते सांगतो आहे. त्याच्यामुळे असं समजून घेऊ नका की आमची मुलं तशी नाहीत. तुमची कशी असतील, तुम्ही 62-62ची बायका आहात, तुम्ही 62-62ची मुलं, तुमचं असं काही होणं शक्य नाही. परंतु समाजात काय चालतं, तर समाजात असं असतं की पहिली बाळणपणं झाली, मुलं सेटल झाली की त्यांना असं वाटतं की आता ही कटकट कशाला हवी आपल्याला. त्यामुळे तुम्हाला विचार करावा लागतो की आता करायचं काय.
मुलांमध्ये अपमान सहन करत राहायचं का एकटं कुठेतरी दोघांनी राहायचं, हा प्रश्न तुमच्या पुढे यायला लागतो. तर 70 ते 80 हा जो काळ आहे, या काळामध्ये तुम्ही म्हातारपण ॲक्सेप्ट करता, परंतु तुम्ही मृत्यू ॲक्सेप्ट करत नाही. तुम्ही गणितं करता, मग तिकडचा मी घेतलेला प्लॉट विकू का, तिकडचा बंगला विकू का, मग ही जमीन विकू का, मग अजून एखादा फ्लॅट घेऊ का, तो पलीकडचा विकायला आला आहे तो घेऊ का. तुमची अजून आपण संपलेलो आहोत हे तुम्ही मान्य करत नाही. तुम्ही अजून ठरवता की मला काहीतरी करायचं आहे. अजून तुम्ही दुकानात गेलं की कुठलीही साडी घे नाही म्हणत, अजून तुम्ही 4 गठ्ठे काढायला लावता, ही पाहिजे ती पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे, दागिना करावं का नाही, सगळं तुम्ही तुमच्यातल्या अजून भावना संपलेल्या नसतात. तुम्हाला असं वाटत असतं की मी काय मेले थोडं, अजून विरक्ती काही नाही, छान आहे, मी थोडीच मारणार आहे. 70 ते 80 या काळात माणूस मृत्यू ॲक्सेप्ट करत नाही. तो म्हणतो की मला अजून खूप आयुष्य आहे आणि तो आपल्या मी जीवनात अजून काय चांगलं करू शकेन ह्याचा विचार करायला लागतो. मग मी अजून मुलासाठी घेईन, त्या मुलाला त्याची काही किंमत नाही. तुम्ही काही करा, त्यांच्या दृष्टीने तुम्ही गाढवात असं म्हणजे त्यांच्या दृष्टी की त्यांची कल्पना निराळ्या असतात आणि हे बट नॅचरल आहे. पुढच्या पिढीच्या कल्पना आणि तुमच्या कल्पना ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. त्यांच्या दृष्टीने चांगलं इन्व्हेस्टमेंट ही निरळी असते, तुमच्या दृष्टीने चांगली इन्व्हेस्टमेंट ही निरळी असते. त्याच्यामुळे तुम्ही जर म्हणालात की हॉल चांगला 15 बाय 20 30चा करू, कारण जवळजवळ एका वेळेला 30 माणसं जेवायला बसली पाहिजेत, तर हा कॉन्सेप्ट गेला आहे. आता त्यांना किचनच लागत नाही मुळात, तर त्याच्यामुळे किचनमध्ये किती माणसं जेवायला बसतील हा कॉन्सेप्ट गेलेला आहे. त्याच्यामुळे अनेक आयडियाज असे असतात की त्यांना ह्या गोष्टी आवडतच नाहीत. त्यामुळे स्वयंपाक करताना गप्पा मारायला कोणीतरी पाहिजे. त्याच्यामुळे जिथे स्वयंपाक आहे त्याच्यासमोरच डायनिंग पाहिजे. स्वयंपाक करता करता ती बाई आलेल्या लोकांची बोलली पाहिजे. पूर्वी घरातल्या बाईचं तोंडसुद्धा बाहेरच्याला दिसायचं नाही, आता तसं नसतो. आता घरातलीच बाई बोलत असते, पुरुष बाजूला बसलेला असतो. त्याच्यामुळे हल्लीच्या किचनची रचना निरळी असते, त्या घराला एक निराळं स्वरूप आलेलं असतं. तुमच्या कल्पनांना काही किंमत नसते. तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की तुमचं घरातलं स्थान दुय्यम झालं, ह्याचा परिणाम तुमच्यावर होतो आणि मी म्हातारा आहे असं तुम्हाला वाटायला लागतं. तुमचं जे वृद्धत्व आहे ते मी सांगतो की ह्याच्यात वृद्धत्व येतं कुठे. आता बघा, एक माझा मित्र होता, तो सारखा कामात बिझी असत. हे काम ते काम ते काम, ऑफिसमध्ये नंबर 1 साहेब सारखे बोलवायचे, प्रत्येक जबाबदारीचं काम त्याला द्यायचे. कधीही आम्ही गेलो की अरे बाबा आज आपल्या ग्रुपची मीटिंग आहे, ये, नाही बिझी आहे. कधीही जा, तो त्याच्या कामात साहेबांबरोबर नोकरीला ट्रिपला सतत असायचं. आम्ही म्हणतो अरे हा इतकं काम काय करतो आहे, कशासाठी करतो आहे. एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जे पैसे कमवत असता त्यातले फक्त 40% खर्च करता, 60% हे मागे ठेवून गेलेलं असता. तर त्याच्यामुळे तुम्ही कोणासाठी पैसे कमवता हा तुम्हीच विचार करत असतो, परंतु तुम्ही ते कमवत असता तेव्हा तुम्हाला एक आनंद असतो की माझं मी काहीतरी करतो आहे. तर त्याप्रमाणे तो करत असतो, सारखा कामात. एक दिवस कळतं की त्याला शेवटी साहेबांनी किंवा त्या कंपनीने काढून टाकलं की बाद झाला, आता तुमच्याच्याने होत नाही, तुम्ही घरी बसा. आमच्याकडे बातमी आली की या माणसाला आता घरी बसवलं. आम्ही म्हटलं चला बरं झालं. आम्ही दुसऱ्या दिवशी हिंमत करत त्याच्या घरी गेलो. कारण आम्ही कधी गेलो ना की त्या वहिनी ओरडायच्या, काय तुमचा मित्र, त्याला बायको बरोबर काय आहेत का नाहीत, कशाला संसाराला पडलं, यांनी लग्नच नाही कुठं करायला, त्यांना आपली मुलं किती आहेत, कुठल्या वर्गात आहेत माहीत नाही, त्यांना बायकोला काय लागतं माहीत नाही, कशासाठी ते लग्न केलं. खूप आरडाओरडे काय. आम्हालाही वाईट वाटायचं की काय बिचारीचं आयुष्य आहे, असं कुठे आयुष्य असतं का. आम्हाला वाटलं चला आता आज सुट्टी झाली, सगळं खुश असेल, आनंद असेल आणि सदाशिव पेटी असल्यामुळे आता बहुतेक चहा पोहे वगैरे होतील, चला संध्याकाळचा नाश्ता इथेच होईल, घरी जायची गरज नाही. म्हणून आम्ही आपलं तिथे वाट पाहत त्याच्या घरी जायचं असं ठरवलं आणि आम्ही गेलो आणि बेल वाजवली. त्यांना म्हटलं का हो, आहे का आमचा मित्र. आम्ही हसत होतो. ती बाई गप्पा बसलेली. म्हटलं अरे काय झालं, आता काय झालं, ते सगळं छान चाललेलं आहे, आता काय या बाईला झालं. पुन्हा विचारला आहे का, आहेत, कुठे आहेत, इथेच आहेत. अच्छा, अहो म्हटलं इथेच आहे, मग आता तू कुठे जाणार. नाही दिवसभर ते इथेच असतात. आता जात होता तेव्हा ओरडाओरडी, आता जात नाही तरी ओरडाओरडी. अहो म्हटलं आता काय झालं. नाही इथेच असतात म्हणजे त्या खिडकीशी बसलेल्या असतात. अरे काहीतरी गडबड दिसते म्हणे. अहो म्हटलं खिडकीशी बसण्यात प्रॉब्लेम काय आहे. नाही बरोबर 5:30 ते 6च्या दरम्यान बसलेले असतात. आता हा प्रकार आणखीनच गंभीर झाला.
म्हटलं त्यावेळेला काय होतं, म्हणे समोरची ती मुलींची शाळा सुटली, त्यावेळेस ते बरोबर तिथे बसलेले असतात. तर गंभीर विषय झाला आता. बरं आता पुढे काय बोलायचं, आपला मित्र या वयात त्याच्यावर असे आरोप होतात, जरा गंभीर वाटलं. शेवटी मित्राला बोलवलं, चल रे जरा बाहेरचं. त्याला बाहेर घेऊन चहा आम्ही केला. त्याला म्हटलं काय रे ह्या वहिनी काय आरोप करत होते. तो म्हणे हो खरं आहे. अरे म्हटलं काय लाज लज्जा वाटते का नाही. तो म्हणे का. अरे म्हणे म्हटलं वहिनी म्हणत होत्या की मुलींची शाळा सुटते तेव्हा तू तिथे खिडकीत बसलेला असतोस. हो म्हणे मी बसतो. अच्छा, त्याला काहीच वाटत नव्हतं त्याचं. शेवटी त्याला काय करतो तू तिथे बसून. काय नाही म्हणे, त्या एक मास्तरीणबाई बाहेर पडतात त्यांना मी बघत असतो. म्हटलं अरे काय निर्लज्ज माणसं आहेत. हो म्हणे, त्यांच्यावर मी एक कविता पण केली. आता वय वर्ष काय, माणूस करतो काय. नेहमी एक लक्षात ठेवा, कुठल्याही वयात काही करा, पण आपल्या आयुष्यातल्या राहिलेल्या सगळ्या आयडियाज पूर्ण करून घ्या, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं आयुष्यातलं हे राहिलं आहे असं कोणी म्हणणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे जे करायचं ते करून घ्या, हेच आयुष्याचं फलित असतं. तर त्यांनी त्याच्यावर कविता केली. तर मी म्हटलं दाखव आम्हाला कविता. म्हटलं तर काय आहे ते, या वयात काय त्यांनी तारे तोडलेत बघावं. त्यांनी कविता केली होती. जरी नात वासवे तू, जरी नात वासवे तू, तरी चालतीच होती. जरी नात वासवे तू, तरी चालतीच होती. जरी केस पांढरे ते वळणे तशीच होती. जरी केस पांढरे ते वळणे तशीच होती. थकली जरी ती काया, बांधा तसाच होता. थकली जरी ती काया, बांधा तसाच होता. डोळ्यात गोड वातो, चष्मा जरी तो होता. डोळ्यात गोड वातो, चष्मा जरी तो होता. बोलाविलेस जर तू, जीव आर्त अजूनही होता. सोडून सर्व काही बंदाजीर होता. म्हटलं अरे हे काय. तो 2 मिनटं शांत राहिला. तो म्हणाला खरं सांगू प्रकाश, इयत्ता 4थीपासून मी पेपर टाकतो आहे. 4 घरात दुधाचे रतीब टाकतो आहे. आमच्या घरात माझ्या वरचे 3 भाऊ, 2 बहिणी, वडील क्लार्क होते. आमच्या वडिलांना पगार कमी होता. कायम इयत्ता 7वीपासून तर ते इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊस्तोवर मी 3-3 घरात त्या 3-3 लाईनी पेपराच्या टाकत होतो, दूध टाकत होतो, अनेक नोकऱ्या केल्या. मला आयुष्यात स्वतःसाठी जगायलाच मिळालं. ही जी मुलगी आहे, ही जी मास्तरणीवरती मी कविता लिहिली, ती माझ्या कॉलेजमध्ये होती माझी कलीग. मला कळत होतं ती माझ्यावर प्रेम करते. पण प्रेम करणं हे गरिबासाठी नसतं. मला प्रेम करणं हे परवडणारं नव्हतं. मी तिच्यावर प्रेम करूच शकत नव्हतो. मला कळत होतं, पण मी प्रेम करू शकत नव्हतो. कारण मला माझ्या घरच्या जबाबदारी दिसत होत्या, मला माझे भावंडे दिसत होती, मला माझे आईवडील दिसत होते. मी तिच्यावर कधीच प्रेम करू शकलो नाही. आता रिटायर झाल्यानंतर, सगळ्यांचं करून झाल्यानंतर मी माझ्यासाठी 2 कवितेच्या ओळी लिहिल्या, त्यालासुद्धा परवानगी नाही. मी काय कोणाचं खातो आहे, मी काय कोणाला देतो आहे. पण आयुष्यात मी जर उद्या सांगायला लागलो की हे मी माझ्यासाठी करतो आहे, तर त्याला परवानगी नाही. ते गैर आहे, ते वाईट आहे. माझ्या मनातल्या भावना व्यक्त करणं, कोणावर प्रेम करणं हे काय पाप आहे. हो मी स्वतःसाठी करतो. हो मला तिच्याविषयी ज्या भावना तेव्हा होत्या त्या आत्ता व्यक्त करतो. पण तुम्हाला जगाला स्वतःसाठी परवानगी नाही. तुम्ही इतरांसाठी काय करतात याला महत्त्व आहे. तुमच्यावर जे अवलंबून आहात त्यांच्यासाठी तुम्ही जगा. तुमचं म्हातारपण हे त्यांच्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्या प्रकाराने मलाही म्हणजे त्यावेळेला असं वाटलं की हा करतो आहे ते बरोबर आहे. त्याला जे वाटतं आहे, जे इतके दिवस मनात दडून राहिलेलं आहे, इतके दिवस त्यांनी ते दाबून ठेवलं आहे, ते आज तो व्यक्त करतो आहे, ह्याच्यात वाईट काय. पण मुलांना पटत नाही, बायकोला पटत नाही, कोणालाच पटत नाही. समाज तुम्हाला जगू देत नाही. त्यामुळे तुमचं म्हातारपण जर तुम्हाला रंगीत संगीत करायचं असेल तर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. ज्या गोष्टी राहून गेल्या त्या तुम्ही करा. त्याच्याशिवाय
तुम्हाला जर म्हणत बसलात की लोकांना काय वाटेल म्हणून मी करत नाही, तर तुम्हाला काय नाही, तुम्हाला काय गाऊन घालायचं तर किंवा काय तुम्हाला इंग्लिश ड्रेस घालायचे असतील, कोट घालायचा असेल, ते काय बरमुडा घालायचा असेल, ट्रिपला जा, भरपूर घाला, भरपूर फोटो काढा, नाचा बिगा, काय वाटेल ते करा. परंतु मुलगा काय म्हणेल, सून काय म्हणेल, नातवंड काय म्हणतील, ह्या भानगडीत पडू नका. तरच तुमचं आयुष्य रंगत संगत होईल. नाही तर तुम्ही रडत बसलात तर तुमच्याकडे पाहायला कोणाला वेळ नाही. स्वतःसाठी जगा, हाच त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून 60 ते 70 झाल्यानंतर तुम्हाला 70 ते 80 या टप्प्यात तुम्ही जाता. 70 ते 80 या टप्प्यात तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येतो की आज न उद्या मृत्यू आहे येणार. तुम्ही मान्य केलं आहे की मी म्हातारा आहे. पहिल्या टप्प्यात तुम्ही मान्य करत नव्हतात की मी म्हातारा आहे. दुसऱ्या टप्प्यात तुम्ही मान्य केलं की मी म्हातारा आता झालो आहे. तिसऱ्या टप्प्यात तुम्ही मान्य करत नाही की मला मृत्यू येणार आहे. तुम्ही म्हणता हो मी म्हातारा आहे, पण माझी तब्येत काय आहे, मी दूध बीत प्यायलेलं आहे, चांगलं खाल्लं प्यायलेलं आहे, मी नाही मरणार. तो मेला, तो मेला, तो पलीकडचा मेला का, अरे तू मी नाही. तुम्ही मान्य करत नाही. तुम्ही म्हणता की अजून मरण नाही. अजून तुम्ही गडबडी करत असता, हे कर ते कर, मग हे फेकून द्यायचं का, नको राहू देत, कशाला राहू देत, नाही राहू देत, ही साडी लग्नाची राहू देत, हे भांडं फेकायचं का, नको राहू देत, का नाही ते माझ्या नातवाला देईन, ते माझ्या पणत्याला देईन, मी अमुक करेन. म्हणजे जणू काय तुम्ही वर्ण घेऊनच आलात की अजून तुम्ही 100 वर्ष जगणार आहात. त्याच्यामुळे तुम्ही मरणार ही कल्पना अजिबात आवडत नसते. तो फ्लॅट घेतला, मग या फ्लॅटला रंगवू, मग त्याचं रिनोव्हेशन करू, मग बहुतेक आता रिडेव्हलपमेंट होईल, त्याच्यात मला फ्लॅट मिळेल. अरे तू कुठे असशील तेव्हा, छे मी कशाला मरतो आहे, मी नाही मरणार अजून एवढ्यात. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत मरण नाही ॲक्सेप्ट करत. तुम्ही फक्त काय ॲक्सेप्ट करता की हो मी म्हातारा झालो, मी म्हातारा आहे, मला अमुक अमुक आहे, परंतु मी मरणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही मरण ॲक्सेप्ट करत नाही. आणि हे जे मरण न ॲक्सेप्ट करणं, त्याच्यामुळे तुम्ही काय करता, अनेक उद्योग करायला लागता. अमुक कर, तमुक कर, तमुक कर. कोणी तुमचं पॅन्ट घेतली, शर्ट घेतला, बॅग घेतली प्रवासाची, तरी चिडचिड करता, ती माझी आहे. अरे तुझी काय, उद्या गेला तर खिशातनं 4 आणि काढता येणार नाही आहे. पण नाही, ते लोकांना अशी भेटते की हे माझं आहे. तुमचं आपलेपणाचं आणि त्याच्यात जे भावनिक गुंतवणूक असती, ती जर तुम्ही हळूहळू सोडली नाहीत तर तुम्ही मृत्यूला ॲक्सेप्ट करू शकत नाही. आणि तुम्ही मृत्यूला ॲक्सेप्ट नाही केलं की ते जे अंतिम सत्य आहे, त्या सत्याला तुम्ही पारखे राहता आणि तुम्ही जीवनाची ओढ तुमच्या राहायला लागते. मग तुम्ही काय करता की मग तुम्हाला कोणीतरी, मुख्य गोष्ट एक लक्षात ठेवा की म्हाताऱ्या माणसाला सगळ्यात जर गोष्ट कुठली असेल, भरभरून समाज काय देत असेल, तो उपदेश. जो उठतो तो तुम्हाला उपदेश देतो, असं करा, तसं करा, हे करू नका, ते करू नका, हे औषध घ्या, ते औषध घ्या, त्या तो पेशवे डॉक्टर आहे ना त्याच्याकडे अजिबात जाऊ नका, असं जो तो सांगतो किंवा त्याच्याकडे जा, तोच बरा करतो. थोडक्यात काय, तुम्हाला सल्ले देणारी मंडळी खूप असतात आणि त्या सल्ल्यांमुळे तुम्हाला असं वाटत असतं की आता काय करावं, तुम्हाला नक्की कळत नाही. मग तुम्ही काय करता, मग आता कोणाकडे व्यवस्था करायची स्वतःची, मग तुम्ही विचार करता की आता आपण विल करू. मग तुम्ही असं ठरवता की याची वाटप करू टाकू आपण, कारण तीर्थयात्रेला जा, किती जाणार, शक्यच होत नाही. मग फिरायला जा, टुरिस्ट, केसरी छान आहे, झालं केसरीत त्यांनी एवढं खायला दिलं तरी एवढंच खाता येतं, जायचं. करायचं काय, प्रवास करता येत नाही, स्वतःवर खर्च करा. लोक तुम्हाला सल्ला देतात, आता उरलेले पाहिजे स्वतःवर खर्च करा. म्हणजे काय करा, खाता येत नाही, का उपयोग आहे त्याचा, न फिरता येत, न चांगले कपडे घालता येत, न सोनं घेता येत, करायचं काय. पण लोक सल्ला देतात स्वतःवर खर्च करा. काय कसं करा ते नाही सांगताय. मग तुम्ही काय करता, मग आता काय करू, विल करू. मग विलमध्ये काय करायचं, विलमध्ये मग बायको म्हणते ते आपला मोठा मुलगा आहे ना त्याला आपण देऊन टाकू, तो शहाणा आहे. मग हा म्हणतो तो मोठा मुलगा चांगला आहे, पण त्याची बायको खडूस आहे, तिला अजिबात नाही द्यायचं. मग तो म्हणतो मग धाकट्या मुलाला देऊ. मग बायको म्हणते धाकटा सून चांगली आहे पण आपला मुलगाच नालायक आहे. झालं. आता कोणाला द्यायचं, कोणाला, हा सुद्धा मोठा प्रश्न असतो. तुम्ही इतकं सोपं, टू अर्न मनी इज व्हेरी इझी, टू डिस्बर्स मनी इज व्हेरी डिफिकल्ट. तेव्हा तुम्हाला पैशाचा विनियोग करणं हे तितकं सोपं नसतं. आपली वस्तूतला मालकी हक्क घालवणं ही गोष्ट सोपी नाही, अतिशय अवघड गोष्ट आहे ती. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतो मनाचा फार पूर्वीपासून, की आपल्याला मनाची तयारी करावी लागते की आता इथून पुढे जगातली कुठलीच गोष्ट माझी नाही. आपल्याकडे एक फार सुंदर संस्कार आहे. आपण सहस्त्रदर्शन करतो तेव्हा आपण काय करतो, आपली तुला करतो. म्हणजे जे काही माझं भावनिक गोष्ट आहे ते मांस फार सगळं गेलं, फक्त हाडं राहिली आहेत, त्या हाडांचं वजन करायचं आणि तेही समाजात वाटून टाकायचं.
म्हणजे आता या संसारात माझं काहीही राहिलं नाही, कशातच माझा जीव अडकला नाही. इतकी अलिप्तता तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात रंगत येत नाही. कारण तुम्हाला सतत काही ना काहीतरी रोजच्या रोज घटना घडत असतात. हे माझं, हे नको देऊ, मग माझं हे कुठे गेलं, माझं ते कुठे गेलं, माझं हे आहे, माझं ते आहे, तिथे का आलास, माझ्या गादीवर का झोपलं, माझं ब्लँकेट, सारखं मी माझं माझं माझं. त्यामुळे ते जोपर्यंत तुमचं संपत नाही तोपर्यंत तुम्ही ह्याच्यात अडकलेले राहता. आणि अडकलेले राहिले की तुम्हाला दुःख होतं, आणि दुःख झालं की तुमची चिडचिड होते. कारण त्याचं रेक्टिफिकेशन कोणी तुमचं ऐकत नाही. हो, नातवाला सांगितलं हे आण, तो जात नाही, किंवा काहीतरी शहाणपणा करतो. तुम्ही एक सांगितलं की ते दुसरं करतात, तिसरंचा करतात. त्याच्यामुळे तुमचं कोणी ऐकत नाही. ऐकत नसल्यावर तेव्हा कोणाला द्यायचा हा मोठा प्रश्न असतो. माझा एक मित्र म्हणाला माझा मुलगा नालायक आहे, मुलगी नालायक आहे. म्हटलं हो का, बरं काय हरकत नाही. म्हटलं उद्या येतो सकाळी तुझ्याकडे. तो म्हणे का रे. म्हटलं येतो तर खरी. मग गेलो. त्याला म्हटलं तू असं कर, तुझ्याकडे जेवढे पैसे दागिने आहेत ना ते घे, फुटपाथच्या या टोकाला तू भरा, या टोकाला मी उभा राहतो, जो कोणी येईल त्याला आपण वाटून टाकू. तो नाही असं कसं, मला मुलगा मुलगी आहे ना. अरे म्हटलं मग तेच तर तुला सांगत होतो की शेवटी तुझी मुलं मुली आहेत त्यांना तू दे. अरे पण ते द्यायचं कसं. बरं मुलं आणि सुना आणि इतके तयार असतात की तुम्ही काही द्या, त्यांना काय दिलं हे नंतर बघतात, दुसऱ्याला काय दिलं ते आधी बघतात. त्याच्यामुळे तुम्ही काही तुम्ही करा, त्यांचं समाधान नसतं. आणि त्यांचं समाधान नसलं की तुमचं समाधान नसतं. त्याच्यामुळे रंगच यायला पाहिजे की सगळ्यांनी म्हणायला पाहिजे वा वा काय तुम्ही छान, सगळ्यांना वाटलं. कोणी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करत नाही. म्हणजे दिलं तरी कौतुक नाही, नाही दिलं तरी म्हाताऱ्यांनी शेवटपर्यंत कळू दिलं नाही काय आहे ते, तिकडनंही तुम्ही शिव्या खाता. म्हणजे वर्षश्राद्ध कित्येक वर्ष करतात की तेव्हा तरी कळेल की यांनी कुठे कुठे काय काय ठेवलं आहे. नाही तर नाहीच पत्ता लागत. थोडक्यात तुमची पंचायत अशी असते की तुम्ही मालक असता परंतु तुम्ही मालक नसता. या जगात अशी एकही गोष्ट नाही की जी तुमची आहे. हे कायम लक्षात ठेवा की या जगातली कुठलीच गोष्ट ही तुमची नाही. कारण तुम्ही येताना काही घेऊनच नाही आला, मग जाताना कशाला तुम्हाला पाहिजे. बरं घेऊन गेला तर कुठे घेऊन जाणार, तुम्हाला तेही नेता येत नाही. परंतु हे तुम्हाला पटत नाही. याचं कारण तुमचं 70-80 वर्षाचं आयुष्य. एका गृहस्थांना विचारलं, जवळजवळ 95 वर्षाचे होते. त्यांना म्हटलं तुम्हाला का जावं असं वाटतं. तेवढं का, माझा विषय मला जगावं असं वाटतं. म्हटलं अहो पण आता किती त्रास होतो आहे तुम्हाला, खाता येत नाही, पिता येत नाही, अमुक नाही, दुसऱ्यावरती परावलंबित तो आहे, सगळं आहे, मग तुम्हाला कशाला जगावं असं वाटतं. ते म्हणे त्याचं काय आहे प्रकाश. म्हटलं आता काय असू शकतं, ह्या माणसाला इतका त्रास होतो आहे, चालता येत नाही, बेडवरती रिडत आहे, आता ह्याला कशाला जगायचं आहे. म्हटलं हा म्हणेल की नाही आता मला देवाने सोडवलं तर बरं झालं. तसं म्हणाला एकदा, पण त्याला काय अर्थ नव्हतं. तर मी त्याला विचारलं आता काय तुला जगायचं आहे. तो म्हणा असं बघा, आता इथे मी जिथे राहतो आहे तिथले सगळे डॉक्टर मला माहिती आहेत, मला काय झालं त्यांना सांगता येतं, ते बरोबर औषध देतात. आमचे इथले नोकर सगळे ठरलेले आहेत, सगळे ते माझी सगळे सवयी सगळ्यांना माहिती आहेत. आता वर गेल्यावर या सगळ्या सोयी कुठून आणू. त्याच्यामुळे ही सुरुवात परत तिथे नवीन. बरं डॉक्टरांना म्हटलं चला माझ्या बरोबर, मी इतके वर्ष तुम्हाला पेमेंट देतो आहे, याल का माझ्याबरोबर. तर ते नाही येणार म्हणे. त्याच्यामुळे बरं या डॉक्टरांचं औषध मला लागू पडते, त्याच्यामुळे माझा खोकला कमी होतो आहे, कफ कमी होतो आहे, मला बरं वाटतं, जरा चांगले श्वास घेता येतो आहे. मग हे डॉक्टर मला वरती नाही मिळणार ना, इथे कशी सगळी व्यवस्था आहे, त्याच्यामुळे मला वरती जायचं. म्हटलं बरोबर आहे तुमचं, त्याच्यामुळे तुम्ही काही जाऊ नका, राहा म्हटलं, अजून तुम्ही जितके वर्ष राहायचे तितके वर्ष राहा. थोडक्यात माणसाला आयुष्य हे परमेश्वराने दिलं आहे ते अत्यंत आनंदाने उपभोगायचं. थोडक्यात रंगत संगत याचा अर्थ असा आहे की काही गोष्टी जर तुम्ही पथ्य पाळलीत तर या सगळे जे तुम्हाला मी तिन्ही प्रकार सांगितले, या तिन्ही प्रकारांमध्ये तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल तर काय करायचं, हा खरा आजचा भाषणाचा मूळ मुद्दा आहे. की या गोष्टी होणारच आहेत, त्याच्यात काहीच चुकणार नाही. मी सांगायला कशाला पाहिजे, हे तुमच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने घडतच असतं, ह्याच्यात काही नवीन काही नाही. परंतु ह्याच्यातून आनंद कसा मिळवायचा ही गोष्ट महत्त्वाची. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं मुख्य गोष्ट अशी आहे की स्वचिंतन करा. मी काय आहे याचा विचार करा. या वयात आपल्याला असं वाटतं की अरे मी काय म्हणजे काय, हे माझे नालायक कार्टी यांच्यासाठी काय, मी एवढं बांधून ठेवलं, ते हे केलं, आता कमवतील का, आम्ही किती कष्टातनं केलं, असं कधी सांगू नका. तुम्ही काय केलं हे कधीही कोणाला सांगू नका. तुमची आई वडीलच एक असतात, आईच असते त्यातल्या त्यात की जी तिला तुमचं कौतुक असतं. पुढे कोणी या आयुष्यात नाही आहे की ज्यांना तुमचं कौतुक असतं.
त्याच्यामुळे तुम्ही जर सांगितलं ना, अरे या मुलांना मी तुमच्यासाठी एवढं केलं, काय कष्ट काढले, अमुक केलं, तर ते नुसतं ऐकतात आणि सोडून देतात. त्याच्यामुळे ज्यांच्यासाठी तुम्ही करताय त्यांना तुम्ही त्यांच्यासाठी करतो हे जाणवतं का? तर नाही जाणवत. त्याच्यामुळे मी 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 हे बंद करा. नंबर 1 हां, मी 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 हे बंद करा. माझं. दुसरं, तुमची मतं लादू नका. मी म्हणतो म्हणून असं कर. कारण तुम्हाला एक प्रकारचा गर्व असतो की अरे ह्याला मी सेटल केलं आहे, मी पुण्यात प्लॉट घेतला तर म्हणून आज ह्याला घर आहे पुण्यात, मी याला फ्लॅटच्या वेळेस पैसे दिले, मी याचं लग्न, माझ्याकडे पाहून याला मुलगी मिळाली, मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी तमुक केलं, मी असं आहे, मी तसं आहे. हे तुम्ही सोडून द्या. सोडून द्या म्हणजे ते जात नाही, केलेलं तुम्हीच असतं. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुमचं कर्तबगार आहात, पण हे पुढच्या पिढीला सांगू नका. ते तुमचं, त्याचं क्रेडिट तुमचं तुम्हाला परमेश्वर चरणी आहे, त्याची काळजी करू नका. ते आहेच, तुम्ही कर्तबगार आहात, 62 आहात म्हणजे कर्तबगारच आहात, त्याच्यामुळे काळजीच करू नका. परंतु हे दुसऱ्याला सांगू नका. कोणी ऐकणार नाही ते तुमचं. त्यांना ते म्हणतील बरं. उलट तुम्ही जास्त वेळ सांगायला लागला तर हळूहळू उठून जातील तिथनं की बाद झालं यांचं. दुसऱ्यांनी मत विचारल्याशिवाय आपलं मत देऊ नका. अरे ती परवा दुसऱ्याच्या ठिकाणी तुम्हाला आणलेच आणतील, तुम्हाला बोलवल्याशिवाय तिथे जाऊ नका. ही काही पथ्य तुम्हाला पाळावीच लागतात. ही जर पथ्य तुम्ही पाळली नाहीत तर तुमचा हकनाक अपमान होतो आणि तुम्हाला तुमच्या मनात चिडचिड निर्माण होते. आणखीन एक गोष्ट अशी असते की तुम्ही जे लहानपणी कष्ट घेतलेले असतात, आपण 4th, 5वी, 7वी, 8वीत जे कष्ट केलेले असतात, परीक्षा दिलेल्या असतात, अत्यंत विचित्र परिस्थितीतून आपण अभ्यास करून पुढे आलेलो असतो, एक एक यश संपादन करत 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 या स्टेपला आलेलो असतो. आणि आपण स्वप्न पाहिलेली असतात की मी कलेक्टर होईन, मी इंजिनियर होईन, मी डॉक्टर होईन, मी वकील होईन. ही जी स्वप्न सगळी तुम्ही पाहिलेली असता, ही सगळी स्वप्न पाहिल्याचं जे वरचं टोक असतं ना, ते तुम्ही गाठलेलं नसतं. तुमच्या अपेक्षेतले जे तुम्ही असता ते प्रत्यक्षातले तुम्ही, ह्याच्यामध्ये फरक असतो. तुम्ही किती म्हणालात तरी तुम्ही अत्युच्च पदाला गेलेले नसता आणि अत्युच्च पदाला गेल्यानंतर तुमच्या आशा परत वाढलेल्या असतात. त्याच्यामुळे मी आयुष्यात पूर्ण यशस्वी आहे असं कोणाला वाटत नाही. आणि तुमच्या स्वप्नातले तुम्ही आणि तुम्ही प्रत्यक्षात असलेले तुम्ही, ह्यातला जो संघर्ष असतो त्यातून चिडचिड होते आणि मग तुम्हाला असं वाटायला लागतं की माझं जीवन हे काही कामाचं नाही. मग मला अजून जीवन मिळेल का, मला अजून हे करायचं होतं, मला 4 देश फिरले तरी अजून कॅनडा राहिलं आहे, अजून आफ्रिका राहिली आहे. अरे तू जाऊन आलास ना तिथे, नाही पण ते अजून राहिले, कशाला राहिले, झालं ते बाद झालं की, पण नाही. त्यामुळे मी जे मिळवलं आयुष्यात त्याच्यापेक्षा मला जास्ती पाहिजे, याच्यापेक्षा मला जे मिळालं तेच खूप आहे असं समाधान मानण्याची वृत्ती हळूहळू जर तुम्ही बांधली, आणि अशी जी वृत्ती आहे ही हळूहळू तुम्हालाच करावी लागते. त्याच्यासाठी कुठल्याही डॉक्टरकडे औषध नाही. ही वृत्ती तुम्हालाच तयार करावी लागते, ती हळूहळू डेव्हलप करावी लागते. आणि मग तुम्हाला असं कळतं की अरे मी समाधानी व्हायला लागलो आहे. रोज लक्षात ठेवा की तुम्ही रोज चुका करत असता. कधीही समजू नका की आता या वयात मी कसल्या चुका करणार, सर्व ज्ञान मला आहे, सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे, असं होत नाही. कारण तुम्हालासुद्धा खूप चुका तुम्ही करत असता. त्या मुलांच्या दृष्टीने जे वागायला पाहिजे ते खरं बरोबर असतं, पण तुम्ही ते मान्य करत नसता. तुम्हाला असं वाटतं की माझं म्हणणं त्यांनी ऐकलं पाहिजे. याचा अर्थ असाही नाही की तुम्ही प्रवाह पतित व्हा. ना साकी है, ना साकी है, न जाम है, न साकी है, न जाम है, फिर भी नशे का आलम वही है. न साकी है, न जाम है, फिर भी नशे का आलम वही है. पुराने दोस्तों को मिला करो, पुराने दोस्तों को मिला करो यारो, दोस्ताने का आलम भी वही है. एक बुढ़ापे और एक आसमान. एक बुढ़ापे तेरी भी क्या कमाल है, एक बुढ़ापे तेरी भी क्या कमाल है, हर पल जीने की तमन्ना है, हर पल मरने की आदत बांधून ठेवलं. विविध विषयावर, त्या वार्धक्यावरचे वेगळे विचार त्यांनी आपल्याला दाखवले. त्यांचा सर्वांना अत्यंत
उपयोग होईल असं आशा आहे. आता आपण अध्यक्षांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन नारळ देऊन सत्कार करू. शेवटचा आभाराचा कार्यक्रम संजीव देशमुख हे करणार. सर्वप्रथम आभार या संस्थेचे ज्यांनी आपल्याला हा उपलब्ध करून दिला सेवा संघ संस्थेचे, आणि त्याच्यानंतर आपल्या कार्यकारिणीची जी त्यांनी आपल्यासाठी सगळा उपहार दिला, आणि नॉट द लिस्ट द मेन स्पीकर, कारण आयुष्याच्या साठीच्या पुढे कशी रंगत आणावी त्यांनी फार खूपही सांगितलं, आणि आपल्या सर्वांना त्याचा खूपच उपयोग होईल. आणि आणखी गोष्ट म्हणजे तर स्ट्रक्चरल इंजिनियर कॅन गो टू नाशिक, कॅन गो बागायती, हे वन मोर प्लेस गो. तेव्हा आपल्या सहाध्याकडे आपण जरूर जाऊया कधीतरी. आणि त्यांनी जे सांगितलं की आयुष्यात आनंद घ्या, ते लक्षात ठेवण्यासारखं आहे, कारण आपण सगळेच त्याच टप्प्यावर आहोत. तेव्हा थोडी थोडी अविरतता आली पाहिजे, आणि ऍट द सेम टाइम कंप्लेंट्स कमी झाल्या पाहिजे. अगदीच सुमार आयुष्य जगण्यात पॉइंट नाही. हम क्या के आप क्या करें, मैं करके ये हुई, टेन्शन मिली और मर गए, एवढं सामान्य आयुष्य नको आपल्याला. जरा त्याच्यात रंगत आली पाहिजे, आणि त्याच्यासाठी त्यांनी चांगल्या टिप्स दिलेल्या आहेत. Let's hope we will get another opportunity to welcome him again at some other time when you are listening. Thank you everybody. आपल्या कार्यक्रमात श्री महाजनांनी वक्त्यांची ओळख करून दिली, त्यांचा अध्यक्षांतर्फे आणि संजीव देशमुख आभार प्रकट केला. संजीव काम केलं सगळ्यांनी. अध्यक्ष समाप्ती तेव्हा मला आनंद झाला. आपण महिन्यात एकदा भेटत झालो, हा आनंद आपण घेतो प्रत्येक महिन्यामध्ये. बघू आता पुढच्या वेळेला काय प्रोग्राम होते, मी कळवत जाईल. आज हा कार्यक्रम व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि जे लोक येऊ शकले नाही किंवा पुण्याच्या बाहेर आहे त्यांना ते बघता येईल आणि त्याचा आनंद घेतील अशी मला आशा आहे. सर्वजणांना त्याला पुन्हा आपला धन्यवाद. प्रकाश पाटेकरांचे धन्यवाद. केवळ मी सांगण्यावरून त्यांनी ऍग्री केलं आणि तो त्याला देऊन आपलं मनोरंजन केलं. आपण काय करायला पाहिजे सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.